Now I request Honorable Yadav sir to felicitate our chief guest. It is my 560 number lecture with you. Actually, I had a lecture in Pervani day before yesterday. I was there. Problem is what? The traveling. I just forgot the route of your Akluz and I just came here. Sorry for late actually. On my bottom heart. It's a hearty welcome, a warm feeling here. You are so hospitable. I'm just happy over here in Akluz actually. Problem is what, guys? Roads are not just excuses to us. They can't stop us. If you want to break up or stuck up everything in the horizon of Earth, you can do anything. Shall I speak like a dialogue with you? Yes. Okay. And in Marathi, बोलत sir? Yeah, right. So can I get that mic? Bangladesh. Okay. एक गेम घेऊयात आपण त्याच्याबद्दल. हे 3 गट असतील माझ्याकडे A, B and C, right? आणि मी काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारते तुम्ही सर्वांनी करायचं. ओके, मी तुम्हाला एक क्वेश्चन अगोदर विचारणार. आपल्याकडे 3 रूम्स आहेत. You are the student of engineering, you know, and I am here to find your IQ and EQ as well for your SQ of life. IQ means intelligent quotient. Second, EQ means इमोशनल क्वोशंट and then SQ means satisfaction quotient. आपण जे काही करतो ना, आम्ही तुम्ही सर्व स्टेजवरती जर तुम्ही सुरुवात कॉर्पोरेट केली आहे सो रिस्पेक्टेड डायस विथ देअर परमिशन. मी डायरेक्टली ह्यासाठी बोलतो तुमच्याशी की काम की बात हो जाए, यू नो. ते बाकी फॉर्मॅलिटी सगळी बाजूला ठेवा. यू आर द यंग माइंड अँड यंग जनरेशन ऍक्च्युअली. तर माझा प्रश्न असा आहे की वी हॅव 3 रूम्स ऍक्च्युअली. आपल्याकडे 3 रूम्स आहेत आणि सर्वांनी लाईक अ चाइल्ड त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. फॉरगेट युअर एज अँड युअर एक्सपिरियन्स. युअर कॉमन सेन्स. फक्त आपल्याला कॉमन सेन्स यूज करायचा आपला. आर यू रेडी? येस. 3 रूम्स आहेत आपल्याकडे आणि त्या 3 पहिली जी रूम आहे तिथे काही टेरिस्ट आहेत 4 आणि दुसरी जी रूम आहे तिथे लॉयन आहे तो 4-5 महिन्यापासून अतिशय भुकलेला आहे. काही समोर आहे तो खाऊ शकतो. आणि तिसरी जी रूम आहे तिथे खूप मोठी फायर आहे, आग आहे. तर तुम्हाला एका रूम मध्ये राहायचं आहे तर तुम्ही कुठली रूम सिलेक्ट करा. एक मिनिट विचार करा सर्वांनी. झालं बरं. तुमच्यापैकी किती जणांचं म्हणणं आहे फर्स्ट? हा बोला. का रे? क्या बात आहे. क्लॅप फॉर इट. It's a stunning experience with me actually. आणि खूप छान उत्तर दिलं. सरळ साधी गोष्ट आहे. इट्स अ टेस्ट ऑफ कॉमन सेन्स गाईज. इट्स अ टेस्ट ऑफ कॉमन सेन्स. पण मी जी टेस्ट घेतली तुमची टेस्ट अगोदरच झालेली आहे. मी जी सुरुवात करतो त्यासाठी. आय एम हिअर टू फाइंड युअर ओन वे डिरेक्शन. तुम्हाला माहिती तुम्ही जे इथे बसलात नॉट ओनली बाय युअर एक्सपिरियन्स, नॉट बाय युअर क्वालिफिकेशन, नॉट ओनली बाय युअर एज. तुम्ही फक्त हे मिळवण्याकरता इथे बसलेलं नाही आहात. आजची रिक्वायरमेंट काय आहे? व्हॉट इज द मेजरमेंट्स ऑफ वर्क ऑफ टू सिलेक्ट यू? एम आय वर्ल्ड क्लास? आपण अकलूजमध्ये जर असं तुम्हाला हा प्रश्न नेहमी पडला पाहिजे. माझं उत्तर, माझं असणं, माझं बोलणं, माझं एज्युकेशन, माय एव्हरीथिंग. एम आय वर्ल्ड क्लास? मी खरंच वर्ल्ड क्लास आहे का? आय एम नॉट टॉकिंग अबाउट द एक्सटर्नल अपीअरन्स और एटायर. मी बाहेरच्या कुठल्या गोष्टी करता बोलत नाहीये. तुमची परीक्षा मी अगोदरच घेतली होती. एक नंतर बघा मी असं म्हटलं तुमची परीक्षा घेतली आहे. यू जस्ट तुम्ही इंट्रोस्पेक्ट करताय. आपण काय बोललोय? सर नेमकं अपेक्षित काय आहे? तुमचा आवाज कमी झालाय. इथेच तर कॉन्फिडन्स बिल्डिंग सुरू होते गाईज. वी कांट टीच यू द कॉन्फिडन्स बाय बुक्स. आम्ही कॉन्फिडन्स तुम्हाला बुक्स मधून देऊ शकत नाहीये. पहा ना आपले आदर्श
छत्रपती शिवाजी महाराज यांना किल्ले मागायचे होते, त्यांनी किल्ला असा नाही मागितला, द्या नाही मला किल्ला, असं नाही मागितला. आय एम टॉकिंग अबाउट द बॉडी लँग्वेज. हे सगळे स्किल्स तुम्हाला ऐकवाय. तुमचं बुकिश नॉलेज, अकॅडमिक नॉलेज इम्पॉर्टंट रादर दॅन इज एसेन्शियल. हे खूप महत्वाचं आहे. पण त्याच्याही पेक्षा हा शब्द जास्त महत्वाचा आहे, कारण तो कम्पेअर करतो. टुडेज वर्ल्ड इज कम्पेरेटिव्ह. तुम्हाला कुणापेक्षा तरी पुढे जायचं असतं, कुणापेक्षा तरी वेगळं असायचं असतं. मग वेगळ्या कुठल्या दृष्टीने असायला हवं हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे. दॅट इज अबाउट द स्किल्स गाईज. दॅट इज सॉफ्ट स्किल ॲज वेल ॲज हार्ड स्किल्स. मुळात मला विषय माहिती आहे की आपल्याला ग्रंथालयाबद्दल बोलायचं आहे, माझ्या डोक्यात आहे. लायब्ररी किती महत्वाची त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की तुम्ही तुमचा कॉमन सेन्स तुमच्या बरोबर घेऊन चालता की नाही. होय, चालतो सर, पण तो यूज करता की नाही. हो, करतो सर, पण कुठे, कधी, केव्हा, त्याचे काय मेरिट्स, डिमेरिट्स, काय मेजरमेंट स्टँडर्ड्स आहेत की नाही. आहेत तर या 21व्या शतकात कुठले असतील. मी त्यासाठी पात्र आहे की नाही, मला कळेल का माझी टेस्टिंग काय. त्यासाठी खूप छान शब्द आहे, मी ती पीपीटी तुम्हाला दाखवणार आहे. दॅट इज स्वॅट अनालिसिस. आपण नेहमी असं म्हणतो, तुम्ही तुमच्या घराचं पेस्ट कंट्रोल करून घेतले की नाही, पीव्हीसी चेक केले की नाही, बाकी सगळ्या चेकिंग झालं की नाही, पण तुमचं स्वॅट झालं की नाही, किंवा हॉलमध्ये सर्वांचं स्वॅट अनालिसिस झालं पाहिजे. ह्यासाठी तो प्रश्न सुरुवातीला होता, तुमच्या सगळ्या शक्यतांचा विचार करणारा. दॅट इज एक नंतर नाही, मला नाही वाटत, कारण 1 नंतर देर इज 1.1 देर इज 1.9 आफ्टर 2. ती संख्या आहे ना, 1.1 आहे ना. मग कधी येते ना 1 नंतर. हा जो मायक्रो थिंकिंग आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. हा जो क्रिएटिव्ह थिंकिंग आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. आणि त्यासाठी ते उत्तर होतं. त्या मुलाने खूप छान उत्तर दिलं खरं तर. पण आय वॉन्ट टू आस्क यू दॅट अनोटेशनची कॉन्सेप्ट काय असेल. तुम्हाला इरिटेट कशाने होत असेल. सिलेबस पूर्ण झाला नसल्यानं, किंवा तुमचा स्टडी होत नसल्यानं, तुम्हाला मागे पडतं असं वाटल्यानं, गायडन्स नसल्यानं, डिलेज. हे सगळं डिलीट करा, कारण काळ बदलतोय, सगळ्या मान्यता बाजूला पडतायत, अनेक रेकॉर्ड्स होत आहेत, सगळे पुढे जर येत आहेत. आणि वाय यू आर जस्ट वेस्टिंग युअर टाइम टू स्टडिंग आउट लाईक अ स्पायडर. एखादा कोळी कसं तिथेच फिरत असतो, आपले तत्व आपल्या अडचणी मांडत असतो, त्याच्यामध्ये तो स्ट्रक होतो आणि म्हणतो व्हॉट इज दिस, की माझ्यासमोर काय उभं राहिलंय. जस्ट चॅलेंज युअरसेल्फ. आपण कधी आपल्याला चॅलेंज करणार आहेत. कम ऑन गाईज, आपल्या मनात तरी आपण तोरणं भरायला पाहिजे. कधी तो, तर त्यासाठी सर्टिफिकेशन हवं ना आम्हाला कोणीतरी सांगावं. पण नकारात्मक बाजू निघत नाही. निगेटिव्ह थिंकिंग इज एव्हरीवेअर. व्हॉट टू डू सर. आता तुम्ही जे काही करताय ना, लाईक रिमोट, तुम्हाला रिमोट कोण करतं माहितीये. काही ना काहींचं करिअर, काही ना काहींचं ड्रीम, काही ना काहींचे पॅरेंट्स, काही ना सोसायटी इज अ बिग डील. आणि ड्रीम्स, महत्वाकांक्षा करायला नाही पाहिजे का, करायला हवं. पण आज बघून असं वाटतंय का, आय वॉन्ट टू गेट दॅट नॉलेज, मला ते ज्ञान घ्यायचंय. तसं जर वाटत नसेल, मग 3 Idiots आणि पिक्चर तसा काहीच उपयोग नाही. फक्त 300 करोडचाच होईल उपयोग. हे तुम्हाला आज कळलं पाहिजे. बिकॉज फ्युचर बिलॉंग्स टू यू. यू आर द फ्युचर ऑफ इंडिया. यू आर द फ्युचर ऑफ युअर सेल्फ. यू आर द फ्युचर ऑफ युअर फॅमिली. मग कधी ते किक बसणार आहे, कधी स्टार्ट करणार आपण हे सगळं करण्याकरता. पण जर ते निगेटिव्हिटी एवढी आहे ना, ती सोडत नाही मला. मी काय नकारात्मक असतो. 2-3 मिनिटाचं थोडंसं पाऊस झाल्यासारखं वाटतं, ते छान वाटतं 1-2 दिवस, पण ती पुन्हा येते. त्यासाठी आपण एक क्लिपिंग पाहूया, नंतर पुढे जाऊया. चालेल. जर स्मार्ट असेल, आपल्याला कळलं प्लॅन कसा करायचा. स्मार्ट. होय, मला पुण्याला जायचं, हा माझा 2 सेकंदाचा प्लॅन. आता तो पुढे कसा एक्झिक्यूट करायचा, कसा पूर्ण करायचा. त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचा शब्द येतो, ज्याला मी खूप आदबीनाने आदराने घेतो. तो सांगितल्यानंतर त्या शब्दासाठी टाळ्या वाजवा आणि जोरात वाजवा. दॅट इज प्रिपरेशन. असेल जगातील अतिशय सूक्ष्म पण पॉवरफुल एनर्जी, दॅट इज थॉट्स. विचारशक्ती, त्याच्यावरती जग काम करतं, पूर्ण जग काम करतं. आणि गमतीचा भाग असा मित्रांनो, तर सायंटिफिक प्रत्येक व्यक्ती जी प्रौढ आहे, ज्याला विचार करता येतो, कदाचित थोडंसं हसून मी सांगेल, त्याच्याकडे ब्रेन आहे, तो असा प्रत्येक व्यक्ती 60,000 विचार दररोज करतो. आम्ही तुम्ही सगळे किती 60,000 पर डे. तुम्हाला विचार करायचा असेल किंवा नसेल, आपल्या आतमध्ये शरीरामध्ये जो मेंदू आहे तो 60,000 विचार करतो प्रत्येक दिवशी. जर तो प्रत्येक दिवशी 60,000 विचार करत असेल, तर त्यातले 90% हे निगेटिव्ह असतात, भूतकाळाच्या संबंधित. मला ते नाही जमलं ना, मला ते जमलंच नाही ना त्यावेळेस, मला ते आलंच नाही ना. तुम्हाला कदाचित ती खूप छान स्टोरी माहिती असेल यासाठी. मला ते जमलं नाही. मी सांगत असतो, एकदा एक सर्कसवाला जंगलामध्ये जातो आणि हत्तीचं पिल्लू घेऊन येतो. सॉरी, हत्तीचं आहे लक्षात. चेतक बदल, हे तुमचे सगळे स्मार्टनेस पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला कंपनीमध्ये जाल, बॉस सांगेल इंजिनियर म्हणून, नाही आपल्याला किचन इकडे पाहिजे, त्यावेळेस दोन्ही डिरेक्शन तुम्ही लक्षात घ्यायचं. ते मला काय
मग त्यांच्याबद्दल बोलेल कसं तरी. तर मुळात तो हत्तीचं पिल्लू घेऊन येतो आणि त्या सर्कस मध्ये खांब असतो, त्या खांबाला तो गुंडळतो साखळीनं. कालांतराने हत्तीचं पिल्लू बोलत चला का मग हत्तीचं पिल्लू काय होतं, मोठं मोठं होतं. बरोबर आहे ना. खांबही काय उचलतो नाही ना, खांब तिथेच असतो. याचं नो येस. आणि ती साखळी तिथे असते. माझ्याशी कालांतराने तो हत्ती मोठा होतो, साखळी तिथेच, खांबही तिथेच. पण त्यावेळेस होतं काय माहितीये का, ज्या मध्यंतरीच्या काळामध्ये तो जो हत्तीचं पिल्लू असतं त्यावेळेस तो मोठं होत असताना मी माहीत त्या दरम्यान तो जे खांब असतो, साखळी असते, तोडण्याचा प्रयत्न करतो. जो तोडण्याचा प्रयत्न करतो, साखळी तुटत नाही, पायाला रक्त वगैरे, ते ओरडतो आणि सगळं जखमा होतात. मग ह्या काळामध्ये तो प्रयत्न करणं नंतर सोडून देतो. त्रास होतो ना, ताण किंवा त्रास. आपली बऱ्याच जणांची, सामान्य माणसांची व्याख्या अशी असते 70% की मला दिवसभराचा प्लॅन, आठवड्याचा प्लॅन असा करायचा की मला तकलीफ नाही पडलाय. प्रॅक्टिकल चालू आहेत ना, मित्राची नोटबुक आपण घेतो, प्रॅक्टिकल कॉपी आउट करतो. हे सगळे ड्रॉबॅक्स काय होतात, कारण मुळात स्मार्टनेस म्हणजे काय आणि आपली डेव्हलपमेंट म्हणजे काय, कशाला काम मिळालं पाहिजे, हा तर खूप अतर्क्य विषय आहे, त्याच्यावरती बोलायलाच नको आता. तर तो हत्ती कालांतराने मोठा होतो, खांब तिथे, साखळी तिथेच, आणि तो प्रयत्न करणं सोडून देतो. पण त्या काळामध्ये बाकीचे काही मित्र असतात ना प्राणी, ते सांगत असतात बाबा तू एवढा प्रयत्न करत होता, आता तू साखळी तोडू शकतोस. साखळी काय, खांब काय, तू अख्खा सर्कसचा तंबूच तोडून नेऊ, क्या बात आहे, तुम्ही माझ्याशी कनेक्ट करा. व्हेरी गुड. तू तोडून नेऊ शकतोस. तो काय म्हणायचा, वेळी झालं की काय, फर्स्ट इयरला कळत नाही मला किती मार्क आहे, सर्टिफिकेट बघा, फर्स्ट टर्मला हा सब्जेक्ट बघा, शिक्षक सांगत असतात आता प्राणी ह्या शब्दात आम्ही येतो, तुला जमेल, वेळी झाले का नाही सर, पण बघा ना ते 12th FY किंवा तुमचं फर्स्ट टर्म सेम वगैरे काय असतं, हा सब्जेक्ट मॅथ्स वगैरे तुमचे जे सब्जेक्ट आहेत सर शक्य नाही. अरे बाबा तुला जमेल, जमणार नाही. एवढा मोठा झालेला असतो की अक्षरशः तो काय करू शकतोय, कॅन यू टेल मी, तो काय करू शकतोय, तो सर्कसचा तंबूच तोडून येऊ शकतोय. एवढी क्षमता त्याची वाढलेली आहे. पण सेट ऑफ रॉंग बिलीफ्स किंवा ब्रेन प्रोग्रामिंग कसं झालेलं असतं, तो उत्तर द्यायचा, सर्टिफिकेट तो करेक्ट असतो, पण त्याची क्षमता जी वाढलेली आहे ना त्याच्याबद्दल ते लक्षात येत नाही. आणि तो तिथेच नंतर तो थांबे तिथेच असतो, साखळी फक्त गुंडाळलेली असते, पण तो प्रयत्न करून सोडून देतो. दॅट इज अबाउट द प्रिपरेशन. प्रिपरेशन का होत नाही, तयारीला तो का लागत नाही, कुठेतरी रॉंग बिलीफ माइंडसेट झालेला आहे आपल्या प्रत्येकाचा, आणि तो इतका आपला आहे की आपल्याला नाही सर, पण ते नाही, पण नाही ते पण शक्यच नाही असं आपण नेहमी म्हणत असतो. आपण ती कारण आपल्याला तिथेच राहण्याची सवय लागते. दॅट इज कम्फर्टेबल झोन. या कोणी घरात राहत असेल नसेल, पण 97% लोक जे अपयशी होतात ते ह्या घरात राहतात कम्फर्टेबल. दे आर नॉट रेडी टू चेंज देअर सेल्फ, देअर माइंडसेट्स. बिलकुल नाही. मी आता तुम्हाला किती म्हणतो ना, तू करू शकतोस, कम ऑन, यू कॅन डू इट. स्टेजवर तू बोलू शकतोस. सर मी कधीच आलेलो नाही, कम ऑन. मी 10th मध्ये, 7th मध्ये किंवा नंतर 11th 12th मध्ये गेलेलो आहे. मी पुढे गेलो की मला कसं तरी झालं होतं आणि मला जमलं नाही. पण तू मोठा हत्ती झाला, नो सर, नो सर. तो नो म्हणत असतो त्या घरात आतमध्ये आतमध्ये आतमध्ये. आणि ही ऑलवेज टॉकिंग लाईक दॅट. नाही कॉम्पिटिशन खूप आहे, मला कॉम्पिटिशन साठी तयार व्हायचंय, आता मी हे एज्युकेशन घेतोय. काय तो लेडा भाई, अगोदर तू स्वतःला चेंज कर तो माइंड सेटअप. तुझ्याकडे ते माइंड सेटअप तू तोपर्यंत चेंज करणार नाही की साखळी आतमधून तू तोडणार नाही. नो वन कॅन हेल्प यू विदाउट युअर सेल्फ, विदाउट युअर परमिशन. लाईकवाईज नो वन कॅन डिस्टर्ब यू विदाउट युअर सेल्फ, विदाउट युअर परमिशन. तुमच्याशिवाय तुम्हाला कोणी डिस्टर्ब करू शकत नाही, तुमच्याशिवाय तुम्हाला कोणी घडवू शकत नाही. ते घडवतात ते विचार खूप महत्वाचे आहेत. प्रत्येक व्यक्ती 60,000 करतो, त्यातले मी जे बोललो 90% हे भूतकाळाशी संबंधित आणि नकारात्मक असतात. वय कुठलंही असो, गाव कुठलंही असो, जात धर्म, नो बाउंड्री ॲट ऑल, नो लिमिटेशन. त्यामध्येच राहतो तो, त्यामध्येच राहतो. तसं नसेल तर गमतीचा भाग बघा ना, आपल्यापैकी प्रत्येकाला चालता येतं, बोलता येतं, वागता येतं, सगळ्या गोष्टी जमतात. कधीतरी आपण चित्रही काढले असते, गातोही, सगळ्या गोष्टी जमतात, सगळं जमतं. तरी मग का बरं कुठल्या तरी जगातला कोपऱ्यातला हुसेन बोल्ट 8-9 सेकंदाचं रेकॉर्ड करतो? प्रिपरेशन गाईज, प्रिपरेशन. प्रिपरेशन खूप केलं जातं. तुम्ही प्रिपरेशन मध्ये वेगळं पडता. तुमच्याकडे प्रिपरेशन काय, रेफरन्स बुक्स आर यू स्टडी, नॉट ॲट ऑल. म्हणून सुरुवातीला प्लॅन व्यवस्थित हवा, तो 2 सेकंदाचा हवा, कम्प्लीट नाही होऊ शकत. एक प्लॅन एकच असावा, ते तुम्हाला पूर्ण करता येईल. हे ज्यावेळेस मी बोलत होतो ना, त्यावेळेस एक मुलगा माझ्याकडे आला आणि म्हटला सर, गावाकडचा होता, त्याची ती भाषा गोड. म्हटलं सर मला जमेल का? म्हटलं हो तुला जमेल. आहे नाही म्हटलं सर, पण म्हटलं हो यू कॅन. म्हटलं कसं सर, काही एखादा फॉर्म्युला वगैरे सांगा. प्रिपरेशन प्लॅन ह्यासाठी बोलतोय.
मी म्हणणार एकच प्लॅन असावं, त्याला एक्झाम्पल मधून कळतं ना, आपल्याला बऱ्याच वेळेस तसं कळत असतं. म्हटलं एक समोर टँक आहे, त्या टँक पाशी जा, त्यामध्ये पाणी 100 लिटरचं, आणि माझ्याकडे एक बकेट आहे 30 लिटरची मोकळी आहे, जा आणि भरून घेऊन ये. तो बिचारा त्याने बकेट विचारली, म्हटलं असं आणला अरे, असं नाही म्हटला तो, असं नाही म्हटला तो. त्याने ती बकेट घेतली आणि जाता तर म्हटलं सर पण ते मला उत्तर हवंय. म्हटलं तू जा, तू आल्यानंतर मी तुला सांगतो. आदरापोटी त्याने ती बकेट उचलली आणि त्या टाकीपाशी गेला. प्रॉब्लेम असा तुम्ही मला उत्तर द्यायचंय, ABC 3 गट केलेत मी. त्या टाकीचे 10 नळ चालू होते. किती नळ? आवाज येत नाही, ऐकूच कमॉन, किती? बोलू नका मला. 10 नळ चालू होते. गमतीचा दाखवा, त्या 10 नळातलं पाणी ऑब्विसली खाली पडत असतं. मला सांगा ती बकेट 30 लिटरची मोकळी पूर्ण भरण्याकरता काय करायला लागेल? बरोबर आहे बोला, बरोबर आहे बोला. एकच नळ. हे एका उदाहरणानं त्या मुलाला खूप सुंदर घडवलं. त्या मुलाला शकतो आपलं आयुष्य किती छान होऊ शकतं. आपल्याकडे काय ऍसेट्स आहेत, आपल्या काय मालमत्ता आहेत, ज्याचा आपल्याला विसर पडत चाललाय. आपण सकाळी उठतो सूर्योदय बोलल्याप्रमाणे आणि मावळतो सूर्य मावळल्याप्रमाणे, पण याच्यामध्ये आपण काय करतो का? खरंच जे काय करतो ते योग्य करतो का? जे आपल्याला बघायचं त्यासाठी आपण काय करतोय का? ते फक्त आपण थोडं सिंहावलोकन करणार. दॅट्स इट, दॅट इज अ प्रोग्राम अबाउट इट. आणि हेच काम मी अनेक ठिकाणं, अनेक कामं, अनेक शहरातून करतोय आणि खूप चांगले रिझल्ट मिळतात. खूप चांगले रिझल्ट मिळतात कारण मुलाला एक शब्द, एक वाक्य खूप चांगलं आवडतंय. आता रेकॉर्ड्स मोडायची वेळ आलेली आहे. तुमची वेळ आहे. यू कॅन ब्रेक रेकॉर्ड्स. तर तो मुलगा बकेट, तुम्ही बरोबर सांगितलं की बाकीचे 9 नळ बंद करायला लागतील. तो आला आणि बकेट घेऊन पळून गेला होता लगेच. म्हटलं काय रे, काय चाललं? म्हटलं तर मला उत्तर मिळालं. मला कळलंय माझे बाकीचे सगळे नळ मी बंद करून टाकेल. मोबाईल फोन्स, इंटरनेट जर उपयुक्त ठिकाणी वापरत नसाल तर खूप पुढे नळ आहेत तुमचे. 3-4 तास तर एखादं लहान मुलं सांभाळल्यासारखं, सॉरी टू से, आपल्याला ते मोबाईल फोन्स आणि इंटरनेट आणि फेसबुक अकाउंट्स तुम्हाला चॅलेंजिंग जॉब वाटतात आता ते सांभाळणं. त्यांच्यापासून दूर जाऊ शकत नाही. रेफरन्स बुक्स आपण तिकडे येणार आहे. लायब्ररीची संख्या जरी वाढली असेल पण लायब्ररीमध्ये घालवण्याचे तास आणि क्वालिटेटिव्ह टाइम अँड क्वालिटेटिव्ह रीडिंग कमी होत चाललेली आहे. हे खूप महत्वाचं आहे कारण प्रिपरेशन ह्या शब्दासाठी त्या मुलाला कळलं की प्लॅन एक हवा, एकच नळ चालू हवा आयुष्यात. मग विचार करा इथं बसल्या की आपले स्वतःचे नाही म्हटलं तरी किती नळ चालू आहे, म्हणजे आपण किती वेगवेगळ्या गोष्टी करतोय. मला करायचंय काय हे, इट इज अबाउट रिलेटेड टू प्लॅन. प्लॅन एकच असायला पाहिजे आणि तो 2 ते 3 किंवा 5 सेकंदात पूर्ण होते. आपण पाहिलंच. कमॉन. त्यानंतर प्रिपरेशन. प्रिपरेशनसाठी तुम्हाला मी स्टोरी सांगितली होती आत्ताची, ती प्रिपरेशन, हाऊ टू मेक प्रिपेअर करेक्ट. पण त्याच्यापेक्षा जास्त मला प्रिपरेशनसाठी स्टोरी जी महत्वाची वाटते ती आहे मायकेल फॅरेडेची. तुम्हाला मायकेल फॅरेडे माहिती आहे? व्हेरी गुड. त्याच्याबद्दल बोलूया आपण. म्हणजे प्रिपरेशन काय ते कळत तुम्हाला की लाईट बंद करते. 72 सब्जेक्ट लर्न केले जातात एका विद्यार्थ्याला, एका ब्रेनला 72 सब्जेक्ट पर इयर. आणि त्याचा एक्सक्यूज देणं म्हणजे खूप मोठी लॉस किंवा खूप मोठं फेल्युअर असं म्हणतात. कुठल्याच गोष्टीला कारण दिलं जात नाही आणि हे कारण तर कधीच नसतात. बस लेट झाली, मला जमलंच नाही, आय वॉज इल अँड ऑल दॅट थिंग्स. फॅमिली प्रॉब्लेम तर कधी सांगितलेच जात नाही तिथे. त्यांच्याकडे कायझेन सिस्टम वापरली जाते, त्याच्यावर तुम्ही बोलले जात जसं उघाडे तसं. पण हे स्टुडंट्स लाईफसाठी त्याच्यापेक्षा सुंदर तिथे एज्युकेशन पॉलिसीज अपलोड आहेत किंवा प्रॅक्टिसेस आहेत. दॅट इज अ फिनलँड. तिथे कारण हा विषयच नाहीये आणि एक्सक्युजेस, हाऊ टू गिव्ह एक्सक्युजेस, यासाठी त्यांना काउन्सिलिंग केलं जातं की कारण कसं द्यायची. कारण कारणामुळे आपण सर्वात जास्त होतो बिनधास्त किंवा निष्क्रिय. आपण काहीच करणे नसे होतो. कारणांची आपल्याला आधार मिळत होतो त्यासाठी. ओके, कम टू द पॉइंट. तर तो मुलगा आहे, तो घराच्या बाहेर निघलेला आहे आणि त्याला एक छान गाणं आहे आमिर खानचं, हमने घर छोड़ा है. ऐकला तुम्ही? हमने घर छोड़ा है और रस्मों को तोडा है. तसं तो मुलगा थोडासा बिंदास असतो. रात्र झाली, संध्याकाळ चांदण्या पाहिजे, दिवसभर भटकायचा. पण कालांतराने त्याला खरंच प्रश्न पडला मी माझी ओळख कशी बनवणार, मी काय करू जेणेकरून माझी ओळख बनवेल. पहा ना प्रश्न. आता मी जर तुम्हाला विचारलं तुम्हाला तुमची ओळख बनवायचा का, तुम्ही मागासारखं एक हात वरती करा. ठीक आहे, मी म्हणतो कशी बनवाल, तर थोडेफार काहीतरी मोजकी जी रेखीव उत्तर येतील. खरं ओळख कशी बनवायची असते. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी म्हणलं तर यू आर द किंग साइड ऑफ युअर साइड. तुम्ही आहात किंग तुमच्या साईडचे, तुमच्या बाजूला. पण कसं व्हायचं असतं, खरं राजा व्हायचं असतो का, खरं ते घोडा घेऊन यायचं असतं का, आपण आपल्या जीवनाचा राजा होणं म्हणजे काय, आपण आपली ओळख कशी बनवायची, हा प्रश्न फक्त तुम्हाला नाही, जगातील प्रत्येक व्यक्तीला पदोपदी पडलेला असतो. म्हणून आपण प्रत्येक गोष्ट करत असतो. ओळख बनवायची
कुठल्याही माध्यमाने आपल्याला आपली ओळख बनवायची. त्या मला एक प्रश्न पडला, पण उत्तर नव्हतं. मी तर बाहेर पडलो, ओळख बनवायची, ओळख कशी बनवायची. पण मुळात काय म्हणतात माहितीये का, ज्याच्याकडे हा सकारात्मक विचार असतो ना, अशा पद्धतीचा कुठलाही मला काहीतरी बनायचंय, काय बनायचं तो नेमका निसर्ग तुम्हाला मदत करत असतो. दॅट इज द मक्तूब इन अरेबियन लँग्वेज. त्याला अरेबिक भाषेमध्ये मक्तूब असं म्हणतात किंवा नेचर्स लँग्वेज, नेचर्स लॉज असं म्हणतात. पण तुमच्याकडे तो पॉझिटिव्ह इनसाइट आतमध्ये असला पाहिजे. आम्ही तुम्ही बोलतो ते आपल्याला कळणाऱ्या भाषेमध्ये, ती मराठी, हिंदी अनेक स्वरूप असतात त्याची, जर्मन, फ्रेंच कुठलेही किंवा तमिळ आणि पंजाबी कुठली भाषा असेल, पण मुळात निसर्ग आपल्यावरती काम करत असतो. ती भाषा आपल्याला कळत नाही आणि म्हणून आम्ही त्याला ताण म्हणतो, प्रतिकूल परिस्थिती म्हणतो, काय करायचं ते कळत नाही म्हणतो, प्रॉब्लेम्स म्हणतो. काय करावं ते कळत नाही, अशा परिस्थितीमध्ये करायचं काय. पण त्यावेळेस एक समाधानाचं, जर तुमच्याकडे शकुनाची भाषा वाचण्याची जर ताकद असेल, निसर्गाची भाषा जर तुम्हाला कळत असेल, ती 3% लोकांना कळते म्हणून ती तिथे हसतात. सचिनला प्रॉब्लेम आला, पाकिस्तानमध्ये खेळायला जायचं होतं, तिथे तो हसला. विश्वनाथ रामदास इज व्हॉट अबाउट यू नो, नेचर डझंट क्रिएट वेस्टेज थिंग्स. निसर्ग कुठलीच वेस्टेज गोष्ट तयार करत नाही. तुम्ही टाकाव नाही आहात, पण तुमच्यातलं काय टिकावं आहे ते तुम्हाला शोधता येत नाही ना. त्यांनी ती गोल्डन रिंग तुमच्यामध्ये टाकली आहे, पण ते कळत नाही. हा ज्यावेळेस त्या मुलाला कळलं की मी चांदण्याकडे पाहतोय पण शकून कळत नाहीये, मला माझी काहीतरी ओळख बनवायची, पण मी जाऊ कुठे, पुढे काही दिसतच नाहीये, प्लॅनच नाहीये, मी कसा ओळख बनवणार माझी. तो थोडासा तिथे थांबतो, पुन्हा रात्रभर आराम करतो आणि त्याला शकून बोलतो, मला भूक लागते. त्याला हे कळलं की मला भूक लागते, मला ज्या अर्थी भूक लागते त्या अर्थी मला काहीतरी मिळवावं लागेल, मिळवण्यासाठी काहीतरी करावं लागेल. अँड ऍक्शन इज गॉड. 3 नंबरचा लॉ आहे. तुम्ही किती विचार करताय, 60,000 विचार त्या किती करताय डझंट मॅटर, किती पॉझिटिव्ह करताय डझंट मॅटर. बऱ्याच वेळेस ठिकाणी काही ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी थिंकिंग शिकवलं जाते. इट्स अमेझिंग ऍक्च्युअली. सकारात्मक विचार करायलाच हवा, पण नुसता विचार करून जमत नाही. बिकॉज अन ऍक्शन इज गॉड. तुम्ही कृतीच केलं नाही तर यश मिळणार नाही. त्याला कळलं, हा शकून कळला, निसर्ग माझ्याकडनं काहीतरी करून घ्यायचा प्रयत्न करतोय. निदान भुकेच्या माध्यमातून तरी ना तुम्ही घाबरत नसता. मित्रांनो, काय केलं असतं, काहीच केलं नसतं. कम ऑन, फेअर इज अ की. भीती जी आहे ती की आहे, तुम्हाला पुढे मोटिवेट करते. तर तो मुलगा पुन्हा एकदा, त्याला कळलं मला भूक लागते, भूक लागते, तुम्हाला काहीतरी करावं लागेल. तो शोधतो, हॉलमध्ये बघा बसते, आपण काहीतरी करतो, तो काम करतो, त्याला कळतं मला काहीतरी कमवायचंय, कमवल्यानंतर मला काहीतरी खायचंय. कमाव. मुलगा उठतो, भुकेने त्याला उठवलं, कारण प्लॅन तयार झाला. प्लॅन स्पेसिफिक होता की मला माझं पोट भरायचंय. तो तिथून उठतो, बाहेर पडतो आणि काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, कारण स्पेसिफिक होतं मला पोट भरायचंय. त्यासाठी काहीही करायचंय, काहीही करायचं ही आयुष्यात वेळ येते जर तुमचा प्लॅन फिक्स नसेल तर. काय करतोय, काहीतरी करतोय, काय करतोय, काहीतरी करतोय, काय करतोय, काहीतरी करतोय. पण काहीतरी योग्य करायचं असेल तर तुमचा प्लॅन स्पेसिफिक असावा. तर तो मुलगा एका रद्दीच्या दुकानात होता. रस्त्यावर रद्दीचं दुकान असतं आणि त्याला म्हणतो, मला भूक लागली आहे, मला थोडेसे पैसे हवे, त्यातून मी काही फूड घेईन, जेवण करेन. तर मला, आणि तसं नको आहे मला भीक म्हणून, आय डोंट वॉन्ट बेक फ्रॉम यू, मी तुझ्याकडे काही काम करेन, त्या मोबदल्यात तुम्हाला दे. स्वाभिमान टिकवला त्या मुला. पाहतो मुलगा, पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला तुम्ही काय उत्तर द्या आणि मोठ्यानं द्या, ह्या सगळ्या प्रवासामध्ये त्याचा कधी मोबाईल वाजला? येस नो? कुठल्या मित्राने बोलवलं? सायकल होती, बाईक होती, बॅग होती, पॅरेंट्स होते, कॉलेज होतं, टीचर होतं, एन्व्हायरमेंट होतं, नथिंग. ह्या 20 गोष्टी तुमच्या प्रत्येकाकडे आहेत आणि त्याच्याकडे एक गोष्ट नव्हती, विदाउट ड्रीम. ते स्वप्न त्याच्याकडे डोळ्यात होतं, जिवंतपणे तो जगत होता. मला काहीतरी बनायचंय, काहीतरी बनण्याकरता सुरुवात झाली. अगोदर पोट भरायला लागेल आणि त्यांनी त्या कामाला सुरुवात केली. त्या रद्दीच्या दुकानात तो गेला, कमॉन, आणि तिथे रद्दी बांधायचं काम त्याने सुरू केलं. 1, 2, 3 दिवस ते करता करता त्याला वाचण्याची आवड लागली. वाचन, आपण त्याच विषयाकडे होतो. त्या काळामध्ये त्याच्याकडे काही नव्हतं, पण काय आलं त्याच्याकडे? वाचन आलं. पेपरचे कात्रण तो वाचायचा, पेपरचे कात्रण तो वाचायचा, पेपरची कात्रण तो वाचायचा. आणि त्याच्यामध्ये त्याला डॉक्टर डेव्हिड हम्फ्रीची काही विज्ञान कथा आवडू लागली. पण तो मला तिथे यायचा आणि म्हणायचा, अरे काम मला करून, आज दिवसभराचं काम तो अजून केलेलं नाहीयेस. त्याला ते इरिटेशन आहे, म्हणायचं नाही झालं माझ्याकडनं, असं काम त्याचं पेंडिंग पडू लागलं, कारण आवड त्याची तिकडे गेली ना. आणि त्याला त्या कामावरनं बाजूला व्हावं, कारण त्याच्याकडनं काम होत नव्हतं, पण आवड निर्माण झाली. त्या काळात त्याला आवड निर्माण झाली. तुमच्याकडे लायब्ररीज आहे, पण त्याकडे लायब्ररी नव्हती,
पण त्याला कळलं की मला माझी ओळख बनवायची आहे, माझ्याकडे कोणीच नाहीये. मित्रांनो, सगळी उदाहरणं घ्या, सगळी उदाहरणं घ्या, त्या सगळी महापुरुषे झाली, त्यांचे आदर्श आपण आपल्या समोर ठेवतो. दीज आर द रोल मॉडेल्स फॉर, त्या आपल्यासाठी खूप आदर्श व्यक्ती असतात, आपण त्यांना फॉलो करतो. त्या सगळ्यांचा प्रवास जर पाहिला, एका विचारामागे एक मुलगा गेला. बंगालच्या त्या रस्त्यावर किंवा कलकत्ता सॉरी त्या रस्त्यावर एक मुलगा त्या विचाराच्या मागे गेला की मला देव शोधायचा आहे. आय वॉन्ट टू फाइंड द गॉड, दॅट सुप्रीम पॉवर. कुठलाही सब्जेक्ट असेल, त्या विचाराच्या मागे तो मुलगा गेला, त्या विचाराच्या मागे तो मुलगा गेला आणि त्या विचाराने त्याला देवच बनवलं. दॅट इज विवेकानंद. कम ऑन, ज्याने जगाला खूप गायडन्स केलं, कारण वाचन होतं त्या व्यक्तीकडे. वाचनाने समृद्ध झालेली व्यक्ती आहे. आंबेडकरांचं उदाहरण घ्या, ती सगळी महान जी व्यक्ती झाली फक्त वाचन. आणि आपल्या आयुष्यातनं काय बदल झालाय बोला? रिडिंग कमी झालंय. रिडिंगला खूप मोठा अर्थ आहे. ज्यावेळेस आपण रिडिंग करतो त्यावेळेस आपण नवीन काहीतरी शोधत असतो, आपण आपल्या नवीन पद्धतीने पाहत असतो आणि ते जगातलं ज्ञान रेडीमेड आपल्याकडे येत असतं, पण ते घेण्यास आपण तयार नसतो, कारण आपल्याकडे सगळीकडे वेळ आहे पण वाचण्यासाठी नाही. त्यामुळे ड्रीम होतं, वाचण्यासाठी वेळ मिळा म्हणून नोकरी सोडून दिली, रद्दी बांधण्याची आणि विज्ञान कथा आवडतात म्हणून ते वाचण्याची सुरुवात केली. कोणी केली त्या माहिती झालं असं. आता तर फक्त वाचन सुरू झालंय, विज्ञान कथा वाचू लागलाय तो. पुढे काय होईल मी प्रिपरेशन साठी बोलतो. प्लॅन झालेला आहे, काहीतरी बनायचं, स्पेसिफिक नाही पण प्रिपरेशन सुरू आहे. अजून काही फाइंड होत नाहीये. तुम्ही ह्या वर्गात जे शिकत आहात आता अजून काही फाइंड होत नाहीये, अजून काही सापडत नाहीये. तर तो मुलगा, त्याला कळलं की ते थांबून काय होणार नाहीये, पण डॉक्टर हम्फ्रींना भेटायचंय मला. त्याने काय टांगेवाल्याशी मैत्री केली. टांगेवाल्याला सांगितलं की होय मला मिस्टर हम्फ्रींशी भेटायचंय, त्यांना भेटायचंय. लंडन मध्ये खूप मोठी सोसायटी, रॉयल सोसायटी, तिथं खूप मोठ्या विद्वानांसाठीची त्यांची व्याख्यानं व्हायची आणि तो तिथे जाण्याचा प्रयत्न करतो, पण तिथे पोहोचू शकत नाही कारण त्याकडे तेवढे पैसे नसतात. तो त्या टांगेवाल्यापेक्षा काम करतो, त्याला मदत करतो, ते पैसे कमवतो आणि तिथे जातो. हा सगळा प्रवास जो होतोय ना, कारण ड्रीम होतो, काहीतरी बनायचं. तिथे गेल्यानंतर गेटवर अडवलं जातं, तो ते सगळी कागदपत्र त्यांना देतो आणि त्यांना सांगतो, गेट वरती वॉचमॅन की मला त्यांना भेटायचंय. त्याला नाकारलं जातं, पण त्याच्या विज्ञान कथा ज्या आहेत किंवा ते वाचून जे लेख तयार केले असतात त्यांच्यापर्यंत पोहोचतात, त्याला बोलवलं जातं आणि म्हणतात तुझी काय इच्छा आहे. तर तो डॉक्टर हम्फ्रींना सांगतो की मला काही नाही इच्छा, फक्त मला माझी ओळख बनवायची आहे. तर मी काय करू तुला? काही नाही, मला फक्त तुमच्या लायब्ररीमध्ये काम द्या, स्वीपरचं तिथे क्लीन करेल सर्व, मला फक्त तिथे काम द्या. ते म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही. आणि 3-6 महिने, काही वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष गेल्यानंतर तो मुलगा खूप मोठा शास्त्रज्ञ तयार होतो. दॅट इज मायकेल फॅरेडे. एक लोहाराचा मुलगा जर एवढा मोठा व्यक्ती होऊ शकतो ऑन द बेसिस ऑफ ड्रीम अँड रीडिंग ॲज वेल, तर आपल्याकडे तर सर्व आहे ना, तर आपल्याकडे काय नाहीये ते इच्छाशक्ती नाही. आपल्याला कधीतरी असं वाटतं की येस आय वॉन्ट टू बी इन द वर्ल्ड, पण दररोज असं का वाटत नाही? एव्हरी डे वाय डोंट वी फील दॅट? आपल्याला प्रत्येक दिवशी असं का वाटत नाही? कारण प्रिपरेशन मध्ये जे सर्वात जास्त महत्वाची गोष्ट आहे, 3 गोष्टी येतात ऍक्शन मध्ये: बॉडी, ब्रेन अँड माइंड. प्लॅन तरी 1 सेकंदात 2 सेकंदात ब्रेन करू शकतो, पण प्रिपरेशन जे करायचं असतं, ऍक्टिव्हिटी ज्या करायच्या असतात, त्या 3 गोष्टी करायच्या असतात. तुम्हाला आता मनात वाटतंय का? पण उठायचं नाही. बॉडी खूप महत्वाची आहे आणि सगळ्यात महत्वाचं पुन्हा एकदा ब्रेन. त्या तिन्हीचा सिंक्रो खूप महत्वाचा आहे. ज्यावेळेस तुम्हाला पर्टिक्युलर टास्क पूर्ण करायचं असतं त्यासाठी महत्वाचं आहे. या 2 P मध्ये अजून एक P, दॅट इज पॉझिटिव्ह एनर्जी. म्हणून तुम्हाला मोटिवेशनची गरज आहे. दररोज तुम्ही मोटिवेशन रीड केलं पाहिजे, त्यासाठी लायब्ररीमध्ये गेलं पाहिजे, कारण लायब्ररीमधून हे जर तुम्हाला मिळालं यू कॅन सस्टेन युअर लाईफ ॲज वेल. येते लक्षात तुम्हाला सर्वांना? पण ह्या 2 P नंतर तो मुलगा परत एक उभा राहिला आणि मला म्हटलं सर याच्यानंतर झालंच का? नाही ना. त्या 2 P नंतर खरंच पुन्हा एकदा त्या P साठी आपण टाळ्या वाजवूया. दॅट इज अ प्रॅक्टिस. अजून एकदा टाळ्या वाजवतो जोरात. इकडनं एक कोणी पण एक या, इकडनं कोणी येईल का? एक या प्लीज. टाळ्या जाते करण्यासाठी. तुम्ही म्हणा तुम्ही 20 स्पेसिफिक आहात की तुम्ही तुमच्या सर्वांचे पर्सेंटेज 12th मध्ये 75 किती होते? तुम्हाला एक डायलॉग देणार, डायलॉग बोलायचा.
रेडी रेडी ना ओके तुमची फेस किंग आहे आय एम किंग ओके झालं करेक्ट आहे ना अजून मी असं 7 वेळेस तुम्हाला म्हटलं ना तुम्हाला इरिटेशन की काय सर हा इसको क्या है यार इथं 97 पॉइंट समथिंग काही लोक कमी पडतात इरिटेशन मी जर 2-3 तास बोललो ना किती चांगला काय सर इट इज नॉट गुड द पॉइझनस वर्ड ऑफ द वर्ल्ड जगातील सर्वात पॉइझनस कुठला वर्ड असेल ना दॅट इज गुड बुक्स मध्ये मी लिहितोय कमआउट हे बुक्स येते आपलं त्याच्यामध्ये लिहिले गुड हा शब्द खूप पॉइझनस आहे तुम्हाला कोणी गुड म्हटलं ना तुम्ही बेटर करता जाणारच नाही यू हॅव टू बी द बेस्ट मी आता गुड आहे ना मग कशाला चेंज करूयात ना अरे गुड म्हणल्यानंतर तू तेवढ्या फील करता तेवढ्यासाठी छान आहे तो तुला तिथे संपवतो आपल्याला बेस्ट कडे जायचंय बेस्ट नंतर बी स्पेशल सुपर स्पेशल सितारों के आगे जहां और भी है ते पाहतच नाही आम्ही कारण ती दृष्टी गुड हा शब्द तुम्हाला सीमित करतो तुम्ही वर्ल्ड क्लासचे बनायचे सुरुवात केली एम आय वर्ल्ड क्लास तिकडे आपण जातच नाही पुन्हा एकदा पण आणि आपण यांना थोडंसं चिडायला लागलो इरिटेट करू पुन्हा एकदा आता तर मला 2 नंबर असं केलं आपण हात लावून रडून जातो इकडे अरे चला त्यांना एक प्रश्न विचारायचा मला जो खूप महत्वाचा आता एक एक स्टेप उजवा पाऊल टाकून पुढे व्हेरी नाईस तुमची निवड झाली ऑस्करसाठी ठीक आहे त्यासाठी ऑस्करसाठी आणि जगातील सर्वात हुशार लोक असं फिल्म मेकर्स तुमच्या समोर आहेत आणि तुम्ही अवॉर्ड घेतलेला आहे कमॉन अवॉर्ड आहे तुमचं कॅमेरा आहे लाईट सगळं आहे आणि तुम्हाला एकच वाक्य बोलायचं आहे तुम्ही कोट वगैरे घातलाय जॅकेट सगळं व्यवस्थित आहे प्रोफेशनल एकदम तुमच्या हातात माईक आहे आणि त्यांना एकच वाक्य तुम्हाला म्हणायचं आहे आय एम किंग आय एम किंग युअर टाइम इज स्टार्ट नाव सगळ्या ऑडियन्ससाठी म्हणायचं युअर टाइम इज स्टार्ट नाव बोला आय एम किंग व्हेरी गुड क्लॅप फॉर हिम सेम पोझिशन सेम टास्क स्टार्ट आय एम किंग व्हेरी गुड क्लॅप फॉर हिम राईट तुम्ही अवॉर्ड विन केलेला आहे आणि जगातील सगळे लोक तुमच्या समोर आहेत तुम्हाला पाहताय आणि तुमच्या हातात माईक आहे आणि तुम्हाला म्हणायचं आय एम क्वीन युअर टाइम स्टार्ट नाव क्या बात आहे कळलं का काय गंमत झाली मी जर याची 2 तास बोललो ना हे तोडून टाक तोडून म्हणजे तोडून नाही टाकलं बोलतोय माझं लक्ष आहे त्या गोष्टीवर प्रॅक्टिस हा शब्द तुमच्याकडे टाकायचा आहे सॉरी टू से आपण भारतीय माणसाने किंवा महाराष्ट्रीयन लोकांनी एका शब्दात जेवढा अपमान केला नाही तो शब्द आहे सराव 5 मिनिटं काहीतरी लिहायचं खूप सराव केला खूप प्रॅक्टिस केली आज प्रॅक्टिकल यु नो सकाळी 10ला बोललो आणि 5 वाजेपर्यंत मी ना काय ना सांगू ना खूपच असं आपलं चालू असतं बऱ्याचशा खूप काही काही हसण्याचं सुद्धा कष्ट घेत नाहीत काहीतरी मोठं झालं म्हणजे सगळ्या जगाचं होतं तुम्हाला तसं दिसतंय मला सगळ्या जगाचं ओझं फक्त त्याच्या शोल्डर व्यवस्थित एक लहान मुलं सगळं पाहिजे तुम्ही तुमच्याकडे एक लहान मुलगा माझा खूप चांगला मित्र लहान मुलं माझे खूप चांगले मित्र आहेत मी म्हणत नाही आईस्टाईन सारखं तो रस्त्याने चाललेला असतो रस्त्याने चाललेला त्याच्या हातात एक मासा असतो त्याचा एक मित्र असतो डॉक्टर MBBS असतो त्याच्याकडे खूप पेशंट असतात तो डायरेक्ट केबिन जातो बरेल घातलेला छोटी चड्डी आणि डॉक्टरला जाऊन नंतर डॉक्टर मी मासा पकडला डॉक्टर म्हणतात वेळ आहे का काय पेशंट इकडे हे काय म्हणतो तू मी मासा पकडला नाही पण मी पकडला मी हा तो पकडला तो म्या पकडला तो मी पकडला डॉक्टरला काय म्हणत असतं लँग्वेज मी इनोसन्स तुमचा 1ली ते 4थी सॉरी टू से तुमचं बालपण आठवा तुम्ही शाळेत जायचं वह्या पुस्तक फेकून द्यायचं सगळ्या कविता पाठ सगळ्या कविता टक्के ते एवढे पडायचे की विचारायचं लोक तुमचे अंकलिपी जर चुकली ना घरी तुम्ही रडायचा फोन करा किंवा कोणत्या वेळेस नव्हतेच कारणं तर नव्हतीच तुम्ही प्रयत्न करायचा विसरणार नाही कसं आम्ही तुम्ही सगळे तसं जगलेलो आहे का मग आपण प्रत्येक जण ती कविता सुद्धा आपली तोड आता जर कविता विचारल्या त्याच आठवते तुम्हाला एक उत्तारी द्या मजा आणून फुंकिनी निधी स्वप्नाने भेदरून टाकीन सगळी गगणे दीर्घ विचार
डिपार्टमेंट. अजूनही ते इतिहास सगळं आपल्याला आठवतंय. शाहिस्ते खान अजूनही आठवतो इंजिनिअरिंगला. भूगोल आठवतो, त्या भूगोलात झालेल्या गमती जमती. मी बोलतोय अबाउट प्रॅक्टिस. का झाली माहिती त्यावेळेस? इनोसंट. आपण हरवलेलं आहे. आपण जसं मोठे होतो ना, स्मार्टनेस कोणाच्या आपल्या संकल्पना बदलतात. कॉलेज, शाळा बाह्य किंवा कॉलेज बाह्य जीवन जगण्याची ओढ. आपण स्मार्टनेस चुकीच्या गोष्टीने समजून बसतोय आणि तिथं आपण चुकलोय. कारण तुमची सिन्सिअरिटी कमी झाली. सिन्सिअरिटी डिसाइड्स युअर स्टडी, युअर मार्क्स, युअर इंटेलिजन्स. तुम्ही खूप सिन्सिअर असायचा. तुम्हाला म्हटलं गेलं ना की कोण कविता म्हणा, तुमच्या त्यावेळेस बोट असायचे. मी म्हणू बाई, मी म्हणू असं असायचं. आता जर विचारलं ना, मी तर टेस्टच घेतोय सगळी, यातलं फक्त 3 जण पुढे आहे. कारण तुम्ही मोठे झाला ना. कमॉन. एक वाक्य मी नेहमी सांगत असतो, तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल ना तर काळजी घ्या. कारण मोठं होत असताना सर्वात जास्त कमी होत असतं तुमचं लहानपण, आणि लहानपण तुम्हाला मोठं होऊ देत नाही कधीच. कधी पण चाइल्ड राहा, चाइल्ड सारखा इनोसंट राहा. तो तुमच्यावरती ओझं काय होऊ देता सगळ्या गोष्टींचं. तुम्ही जसे आहात तसेच राहा, इनोसंट राहा, निष्पाप राहा. तुम्ही खूप मोठे होऊ शकता. सचिनकडे कधी बोलताना तुम्ही पाहिलं, एवढा मोठा क्रिकेटचा सम्राट आहे पण बोलताना अजूनही लहान मुलासारखं वाटतं की नाही, आम्ही त्यासाठी काय होतो. तुमच्यात ते आहे ना, कुठे हरवलंय ते सगळं, कुठे गेलेलं नाहीये. जागतिकीकरणामध्ये आपल्याला असं वाटतं ते हरवलंय, पण ते हरवण्याचं कारण काय? तुम्हाला आम्हाला सर्वांना त्याची गरज आहे. ज्यावेळेस थकला त्यावेळेस बसा, ज्यावेळेस हसावं असं वाटलं त्यावेळेस हसा. पण कुठे ऑपरेशन चालू असताना ऑपरेशन थिएटरमध्ये नका असो. काळ काम वेग अंतर वेग ह्या गोष्टींची गणित काय लक्षात ठेवा. आयुष्य खूप सुंदर आहे. या जगण्यावर, या जन्मावर शतता प्रयत्न, हे कळलं पाहिजे. त्या जन्मावर करा, तुमच्या तत्वांवरती करा, तुमच्याकडे जे आहे ना त्याच्यावरती करा. मी सहज निघलो होतो जाताना रस्त्यावरती, मला दिसली काही वाळू, बांधा मी किल्ला. एवढंच होतं फक्त. कोण मला काही सुचलंच नाही. 3 दिवसांनी गेलो, बांधा मी किल्ला, माझ्या आयुष्याचा होय पुन्हा एकदा तोरणा शिवरायांना सरा. एवढंच मी गेलो. लीक गेलो, टाळ्या वाजल्या, मी असतो, मन प्रफुल्लित झालं. टाळ्यांचं काय, टाळ्या वाजत जातील, लोक काय लोक येत राहतील, गर्दी काय होत राहील, पण टाळ्यांचा अर्थ मला कळत नाही. अर्थबोध कळण्यात मी सक्षम नाहीये, कारण सक्षमता हा माझा गुण नाहीये. मी मनुष्य आहे, फक्त आवाज आणि भाव खातो, देवापुढे नमतो, देवापुढे नमतो. जे मला ऐकतील त्यांना सांगतो, जे ऐकतायत त्यांना मी सांगतो, जे ऐकतील त्यांना मी सांगतो, जे ऐकतायत मी त्यांना सांगतो. पण या सगळ्यामध्ये निसर्ग मला काय सांगतो ते मी विसरत नाही, कारण दैवत माझं इथं आहे हे मी जाणतो. हे तुम्हाला पदोपदी कळत राहील की माझ्यात काहीतरी असं काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, मी ते फाईंड करू शकतो. तर ती प्रॅक्टिस आपण या मुलांकडे, तुम्हाला कळलं यांच्याकडे काय झालंय ते, कारण ते इनोसंट होऊ लागलेलं आहे. ज्यावेळेस ते इनोसंट झाले, आईस ब्रेकिंग कॉन्सेप्ट आम्ही असं म्हणतो, ते स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करू लागले. ज्यावेळेस पहिल्या 2-3 वेळेस सांगितलं त्यावेळेस ते तयार नव्हते, पण त्यांच्यात चेंज झाला, कारण त्यांचं इमॅजिनेशन चेंज केलं. हा नेचरचा चौथा लॉ आहे. इफ यू वॉन्ट टू चेंज युअर प्रेझेंट, आप कहते हो मेरा प्रेझेंट चेंज नहीं होता, ज्यादा मुनाफा नहीं होता, मेरे बिजनेस में मुझे कामयाबी नहीं है, मेरे एजुकेशन में नहीं है, मैं बहुत कुछ हासिल करना चाहता हूँ लेकिन आई कांट गेट इट नाउ. हे भगवान मुझे मिल नहीं रहा. आपले 3च गिरायक असतात मग. एक तर गव्हर्नमेंट, मला मिळत नाही बिकॉज ऑफ गव्हर्नमेंट. काय मिळत नसेल तर परिस्थिती. आपलं तर महत्वाचं गिरायक आहे, माझी परिस्थिती तशी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तसं म्हटलं असतं, माझी ना मला आई वडीलच नाही, मला ते थोडी सवड असेल तर बघा. नाही रे, नाही. महापुरुषांचा आपण खूप मोठा अपमान करतो, फक्त त्यांची चरित्र, त्यांची फक्त चरित्र असून आपण त्यांचा खूप मोठा अपमान करतोय. एक विचार घ्या त्यांचा, एकच घ्या, तुमचा माहिती ऑनेस्टी. जगातील मी नेहमी सांगत असतो, जगातील सर्वात मोठा गुण जर विचारला ना, प्रत्येक व्यक्ती जर 60,000 विचार करतो ना, तसं प्रत्येक व्यक्तीमध्ये 18,000 गुण असतात. किती बोला, इकडनं इकडनं 18,000. प्रत्येक व्यक्तीमध्ये 18,000 क्वालिटी असतात. त्यातला जर मला विचारलं तर 20 खूप महत्वाचं आहे, की त्याचा आम्ही प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन ट्रेनिंग देत असतो. 20 स्किल्स ऑफ द लाईफ. ऍक्च्युली कुठल्या एज्युकेशनमध्ये असो आम्ही ते ट्रेनिंग 4 डेज ट्रेनिंग प्रोग्राम असतात. तर त्यातील मला विचारलं की सर्वात मोठा कुठला आहे फाउंडेशन, तर तुम्ही आम्ही एका बसल्यावर जागी तुम्ही करेक्ट आहे सर, दॅट इज ऑनेस्टी, प्रामाणिकपणा. काय येत आहे काय येत नाही, जे जमतंय आज्ञा लपू नका, हे मला जमलं नाही सर, मी हे केलं नाही, जा अप्रोच व्हा. हे तुमचं सिन्सिअरिटी, तुम्ही जे सिन्सिअर होता ती गोष्ट दर्शवते. मला हे येत नाही, मला हे जमतं, मला हे कुठं जमतं, हे मला जमेल, मी ते करेल, ही गोष्ट ऑनेस्टी आहे. लपून काही ठेवायचं नाही, डोंट हाईड एनिथिंग, काहीच करू नका. हा बेस आहे सर त्याचा, ऑनेस्ट, प्रामाणिकपणा तुमच्याकडे असला पाहिजे. तर ही तुला पुढे मी बोललो. तर चौथा जो लॉ आहे, तुमचा प्रेझेंट चेंज होतो. तुम्हाला वर्तमान काळ बदलायचा आहे तुम्हाला सर्वांना, सगळ्या बाबतीत. तर काय बदला माहिती का, तुमचं इमॅजिनेशन. मी
पहिल्या 2 वेळेस त्यांना बोलायला सांगितलं त्यांच्यासमोर इमॅजिनेशन नव्हतं, तुम्हाला ऑस्कर मिळणार आहे, तुमच्यासमोर एवढी मोठी लोक आहेत, असं काही नव्हतं, काहीच नव्हतं. पण ज्यावेळेस मी त्यांना सांगितलं की तुमच्याकडे तुमच्यासमोर असं चित्र आहे, त्यांचं प्रेझेंट बदलला, तर त्यांचा प्रेझेंट बदलला, इथे थोडं हे टाकलं, इन द वर्ल्ड जास्तीचे सिलेंडर तुमचे स्टार्ट होतात, तुमच्यातील काही जे आतमध्ये आहे ना ते स्टार्ट व्हायला लागतं ज्यावेळेस तुमच्या समोरचं इमॅजिनेशन बदलतं. आणि प्रॅक्टिस सुद्धा तुम्ही त्याच वेळेस करता ज्यावेळेस तुमचा प्लॅन चांगला असतो, प्लॅनसाठी प्रिपरेशन महत्वाचं असतं, आणि प्रॅक्टिस त्याच वेळेस करता ज्यावेळेस तुमचं इमॅजिनेशन बदलतं. तुम्ही इमॅजिन केलं पाहिजे. माझी दिनचर्या ती हिट तयार होत असते, त्या कारण त्यांना तो सकारात्मक अर्थ माहिती असतो. त्या दगडी कोळशाचं रूपांतर त्या अति ताणानंतर सक्त झाल्यानंतर हिऱ्यांमध्ये डायमंड. निसर्गात हिरा असाच तयार होतो. नैसर्गिक तुम्ही जेवढा ताण घ्याल ना तेवढी योग्य रीतीनं, याचा अर्थ मी ताण घ्यायला सांगितलं तर घरी जाऊन तुम्ही खड्डे काढून त्यात काढायचे. सरांनी मला सांगितले ताण गेला आणि आता खड्डा काढून त्यात उडी मारतो, नेवर डू दॅट. असं करायचं नाही आपल्याला. ताणाची संकल्पना म्हणजे काय माहिती का? तुमच्यातील तुमच्या समोर आलेली प्रतिकूल परिस्थिती, तुमच्या समोर आलेला ताण, तुमच्यातील काही कलागुण जर बाहेर काढत असेल, तुमच्यातील काही कौशल्य बाहेर काढत असेल तर तो योग्य ताण असतो. बिकॉज द डेफिनेशन ऑफ स्ट्रेस इज व्हॉट अबाउट द गॅप बिटवीन एक्सपेक्टेशन अँड रियालिटी. तुम्हाला ताण येण्याचं कारण काय माहिती का? तुमचे एक्सपेक्टेशन खूप असेल, तुमच्या अपेक्षा खूप असेल, पण ऍज कम्पेअर्ड टू दिस तुमची रियालिटी खूप ग्राउंड लेवलला असेल, तुम्हाला ताण येणार. इथे तुमची अपेक्षा, इथं तुमची काय आहे रियालिटी, हे जेवढं अंतर असेल तेवढं तुम्हाला ताण येणार. मग काय करण्यासाठी काही काही हुशार असतात, मग अपेक्षाच खाली असतात, मग जास्त ताण येतो. नंतर बाकीच्यांवरती पण येतो, फॅमिलीवरती पण येतो, पास कसा करायचा, असा मार्क कसं द्यायचे, असं ताण येतो. मुळात तुमची अपेक्षा तशीच ठेवा, पण काय चेंज करा, रियालिटी काय चेंज करा, रियालिटी चेंज करण्याकरता काय करायचंय? प्रॅक्टिससाठी इरिटेशन बाजूला ठेवा, पॉझिटिव्ह एनर्जी. कारण खाली जे दिसत आहेत ना, पहिला यस तो आहे स्टडी. प्रॅक्टिस कशाची हवी तुमच्याकडे? तुमचा जो स्टडी आहे तो खूप महत्वाचा आहे, दॅट इज यस. कारण तुमच्याकडे स्टडी असेल तर तुमच्याकडे स्किल्स येतील. तुमचे स्किल्स काय ठरवतात? तुमचा स्केल काय? मार्केटमध्ये जॉब नाही आहेत, पेमेंट्सच नाही आहेत, स्किल ठेवा ना तुमच्याकडे. तुमच्याकडे जर स्टडी असेल तर तुमच्याकडे स्किल आहे, स्किलमुळे तुमचा स्केल डेव्हलप होईल आणि स्केलमुळे तुमचा पुढचा यस कम्प्लीट होईल, दॅट इज सर्व्हिस अबाउट. तुम्हाला हवी तिथे सर्व्हिस सेवा देता येईल आणि त्यानंतर सर्वात महत्वाचा यस जो आहे दॅट इज सॅटिस्फॅक्शन. तुम्हाला समाधान मिळेल. हे यश खूप महत्वाचे आहे, पण याचा एक जरी कोलॅप्स झाला तर तुम्हाला यश मिळण्याची गॅरंटी खूप कमी आहे, कारण हा सिक्वेन्स आहे ऑफ लाईफ. इफ यू वॉन्ट टू गो टुवर्ड्स युअर सॅटिस्फॅक्शन, तुम्हाला सॅटिस्फॅक्शन कडे जायचं असेल तर सर्वात जास्त महत्वाची गोष्ट आहे तुमचा स्टडी. आणि या स्टडीसाठी 3 प्लॅन, प्रिपेअर, प्रॅक्टिस. नंबर 4 कडे येऊयात आपण. तो अत्यंत महत्वाचा आहे, तो आता मी स्टेजवरती करतोय किंवा तुम्ही एक्झाम नंतर 3 तासामध्ये करता. दॅट इज, बोला, व्हेरी गुड. काय? परफॉर्मन्स. तुम्ही कशा रीतीने सादर करताय तुम्हाला परफॉर्मन्स. रिटर्न प्रेझेंटेशन आहे, परफॉर्मन्स आहे किंवा ओरल आहे. आता तर तुम्ही 1 महिने पूर्ण केल्यानंतर तर तुम्हाला तुमचं परफॉर्मन्स चेंज करायचं. त्यासाठी तुमचे प्रॅक्टिकल्स खूप महत्वाचे तुम्ही जे करताय. आणि ओन बी अ सायंटिफिक ऑफ युअर ओन साईड. तुम्ही स्वतः तुमचे टेक्निकल सायंटिस्ट झाले पाहिजे. तुम्हाला तुमचे टेक्निकल बॅरियर्स तुम्हाला कळले पाहिजे की माझे टेक्निकल बॅरियर्स काय आहेत. एम आय लायबल फॉर दॅट ऑर नॉट, कॅन आय चेंज ऑर नॉट, मी मला बदलू शकतो की नाही, हा विचार तुम्ही करायचा तुमच्या प्रॅक्टिकल सेन्स ऑफ ह्युमर. आणि नंबर लास्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हॉट, दॅट इज रीड. हे सगळं केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं? यश. तो एक्स आहे तुम्हाला जे पूर्ण करायचं. एक्स म्हणजे तुमचं इंजिनिअरिंग चांगल्या पद्धतीने, तो आय म्हणजे तुम्ही आहात, तेवढं त्याचं अंतर आहे. पण ते करण्याकरता तुमचा प्लॅन प्रिपेअर, प्रॅक्टिस, परफॉर्म अँड विन. त्यासाठी तुमचा प्लॅन कसा असला पाहिजे? स्मार्ट, स्पेसिफिक, मेजरेबल, अचिव्हेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंडेबल. मला ह्याच वेळेत ते पूर्ण करायचं आहे, मला हे त्याच वेळेस पूर्ण करायचं आहे. हे सगळं तुमच्याकडे असलं पाहिजे. म्हणजे हा सगळा झाला तुमचा पहिला यश, स्टडी. त्यानंतर तुम्हाला स्किल नंतर स्केल. तिथं खूप महत्वाचं, त्यासाठी तुम्ही काम करणार. स्केल नंतर बोला सर्व्हिस. आफ्टर दॅट सॅटिस्फॅक्शन. या 5 जणांसाठी टाळ्या. तुम्ही असे असाल तर ॲरोगंट वाटतो, तुम्ही खाली पाहत असाल तर कावड वाटतो, तुम्ही असे उभे असाल तर मला आत यायचंच नाही, बघतो तुझ्याकडे असा वाटतो. तुम्ही जर पायावर आडी टाकून बसला असाल तर तुम्हाला ऐकण्याचा अजिबात रस नाही असं वाटतो. तुमचे शोल्डर डाऊन असं वाटत असेल तुम्ही 10,000 पुढे जाणार नाही असा दिसतो. बॉडी लँग्वेज, वर्तनशास्त्र.
काहींचे हात जर खुर्चीवरती असेल तर मी हॉटेलमध्ये बसतोय ऑर्डर घेऊन असं वाटतो. बॉडी लँग्वेज. तुम्ही 3 सेकंदापेक्षा जास्त वेळ जर समोरच्याकडे पाहत असेल तर तुम्ही खूप अग्रेसिव्ह आहे असं त्याचा अर्थ होतो. फेसकडे कधी पाहायचंय, फेशियल एक्सप्रेशन काय पाहिजे, आय कॉन्टॅक्ट कसा करायचा आहे, समोरच्याला कुठल्या टोन मध्ये बोलायचंय, रिपिटेशन ऑफ वर्ड कसं म्हणायचंय, थँक्यू दगड मारण्यासारखं वाटलं नाही पाहिजे, थँक्यू ना. अबाउट स्किल्स. ही सगळे स्किल्स तुमची किंमत वाढवणार आहे मार्केटमध्ये. सगळे स्किल्स दीज आर इम्पॉर्टंट. ओके, आपण त्या भागाकडे येऊया. तर मेनी विल फॉलो. हे शक्य आहे. तू वाचतो का असं सभेमध्ये बसलेला असतो आणि त्याला विचारतो हे शक्य होतं का तुम्हाला? सगळे स्टुडंटचे स्टुडंट असाल तर टू सी द व्हिजिबल इन नॉन व्हिजिबल अँड नॉन व्हिजिबल इन टू व्हिजिबल हा खूप मोठा लॉ आहे. इफ यू हॅव दॅट ॲटिट्यूड, आम्ही त्याला इंजिनिअरिंग ॲटिट्यूड असं म्हणतो, अभियांत्रिकी दृष्टिकोन. ही लोक जी मोठी झाली शास्त्रज्ञ इंजिनियर झाली बिकॉज असंच निघाला होता आमचा न्यूटन फिरता फिरता वरून सफरचंद खाली पडलं. ते व्हिजिबल होतं पण त्याच्यामध्ये शोधलं ते नॉन व्हिजिबल त्याला दिसतं. व्हिजिबल मध्ये ज्यावेळेस तुम्ही नॉन व्हिजिबल पाहायला लागल ना त्यावेळेस तो ॲटिट्यूड तुमच्याकडे आला आहे असं समजायचं. यू आर बीइंग अन इंजिनियर. तुम्ही ते इंजिनियर बनत आहात ते तुम्हाला कळायला लागेल, नॉट बाय युअर ओनली सर्टिफिकेट्स. तुम्हाला तेच पुढे करायचंय. जे व्हिजिबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नॉन व्हिजिबल पाहायचंय आणि जे व्हिजिबल आहे त्याच्यामधलं नॉन व्हिजिबल आणि जे नॉन व्हिजिबल आहे त्याच्यामधलं व्हिजिबल पाहिजे. कन्वर्ट इट व्हिजिबल करायचं. हा तुमचा प्रवास आहे करतो. तो सांगत असतो हे शक्य आहे का? इम्प्रेशन. डू एव्हरीथिंग फॉर एक्सप्रेशन. तुम्हाला जे वाटतं ते बोला, मांडा. ते फक्त विधायक असलं पाहिजे. इट्स इनफ गाईज. बघा कोणी बांधलेलं नाहीये तरी तुम्ही असे खाली कोणी ते पुढचे ओढून जातात. ह्या इकडनं कोण येईल पुढे स्टेजवर? एकच. बाकी सगळ्यांनी बांधून ठेवतो बा. तुम्ही सगळ्यांची टेस्ट घेतो. 1 2 बाकीच्या बांधून 3 4 हातवरतीच ठेवा. 4 5 व्हेरी गुड. 6 7 या पुढे पटकन 7. हे बाकीच्या बांधून ठेवले कोणी? कमान मी काय विचारणार नाही, फक्त स्टेजवर आहे. 7 आहे कोणी? व्हेरी गुड. बाकी त्याचा विचार करायला तो गेला. मेंदू बघा त्याला मेंदू बोलू लागलाय. जा तू पण जा, पुढचा गेला तुझ्या. अजून कोण आहे? कमॉन. मी सगळे स्टेजवर आणणार इकडचे. कमॉन फास्ट. बांधलंय का कोणी? काळे सर पाहाव कोणी बांधले गेले. उडा कमॉन काळे सर पाहा कोणी बांधलंय. पहा तुला यायचंय नाही ना? बांधलंय का खाली इकडे नाही ना? बाकी कोणी घे ना. कमॉन त्यांची नाव लिहून घ्या ना. आपण सर्टिफिकेट देणार. येस त्यांना सर्टिफिकेट जे स्टेजवर त्यांना सर्टिफिकेट आहेत ना. इकडे अजून कोणी येणार? अजून कोणीच नाही ना? कोणीच नाहीये. पुढे फक्त यायचं आपल्या स्टेजवरती. कमॉन आहे कोणी अजून? बांधले खाली काही आहे अजून पलीकडे? आहे का कोणी? नाहीये. मागे हे कमॉन नाही ना? किती वाटते? इकडे नको आहे. कमॉन अजून तिकडे नाही ना? लक्षकडे द्या. फक्त उभं राहायचं, काही करायचं नाही. सांगतो मला वाटतं मी वाघोलीला होतो आणि मला वाटतं पीजीची मुलं होती माझ्यासोबत आणि सरांनी मला गेल्यावर सांगितलं होतं सर आईस ब्रेकिंग हव्या. म्हणजे मुलं तयारच नाही आहेत सोडायला स्वतः. सर्वात मोठी क्वालिटी आहे टाळायला जायचं. तुम्ही कोण आहात? तुम्ही कॉम्पिटिशन सांगतो तुम्हाला मोजता येत नाही. तुम्ही कोण आहात? कोणालाच घेणं देणं नाहीये. 16 लाख समथिंग विद्यार्थी प्रत्येक वर्गातून दरवर्षी. तुम्हाला इंजिनियर्स तुम्ही इंजिनिअरिंग करताय. भारतामधनं प्रत्येक वर्षी किती इंजिनियर्स बाहेर पडतात माहिती तुम्हाला? 1.2 बिलियन. 1.2 बिलियन पास आउट होत आहेत इंडियामध्ये. आणि असे बरेच जण आहेत ते पूर्ण करणार आहेत. फरक काय तुमच्यामध्ये जे होते ते पुढे आलेले आहेत. मला तरी काही चिंता वाटते सर. आपल्याकडे 5 ज्ञानेंद्रिय आहेत पण त्याच्यापेक्षा मन किती कावे बाज असतं ते आपल्याला काहीच करू देत नाही, पुढे जाऊ देत नाही. बघा ना ही मुलं आपल्या कॉलेजमध्ये यांच्या लेवलला कुणीच बांधलेलं नाहीये. यांचे चेहरे तुम्ही नेहमी पाहता पण ते तसेच नसतात. कोणीही काहीच बांधलेलं नाही पण ते तयार नाही एवढं वॉकिंग डिस्टन्स कव्हर करायला. कमॉन तुम्ही तयार आहात? तुमच्यापैकी अजून कोणी पुढे यायला आहे? कोणी फक्त स्टेजवरती यायचं? कमॉन येस यायचंय फक्त स्टेजवरती. काहीच करायचं नाहीये. बघा ना मुलं तशीच बसती स्टेजवरती आपलं खाली बेंचेसवरती. बोला ना कोणी येतंय? फक्त स्टेजवरती यायचं. बघा चला मेंदू काय म्हणतो माहितीये का? नाही पण तिथं काहीतरी करायला लागलं का आपल्याला? मला सांगा रे आपले डोळे कशाचे बनलेले असतात? हाडामासाचे. बरोबर आहे? आपल्या डोळ्याला कधी कळतं का रात्रीचे 1 वाजले? नाही. पण मन काय म्हणतो? सगळे झोपले तू पण झोप आता. हे बघा ना पुढे येणं तयारच नाहीये. आपण सर्वात
जास्त अन्याय करतो आपल्यावरती. हे 5 ज्ञानेंद्रिय तयार असतात. तुम्ही चिखलात हात घाला, हाताला माहित नसतं हा चिखल आहे, किंवा दुधामध्ये हात घाला, या हाताला माहित नसतं हे दूध आहे. आपलं माइंड जो मीटर आहे ना निगेटिव्ह, तो म्हणतो तू हे करायचंच नाही. हे सगळ्यांना माहिती की हे काम योग्य आहे, मी तुला मदत करायला पाहिजे, मी तुला किक करतो. पण हे जर थिएटरमध्ये जायचं असतं ना, ते सगळ्यांनी गाड्या भरवल्या असत्या, हे सगळ्यांनी गाड्या भरवल्या असतात. पण स्टेजवर जायचंय, पण किती निगेटिव्ह माइंड तयार झालंय. बॉडी तयार आहे का, बॉडी म्हणत नाहीये, हाताने म्हणलं नाही तर खाली बस, हात असं पुढच्याला पकडत नाहीये. पण मेंदू काय म्हणतोय, तू उठायचं नाही, खबरदार जर उठला तर. परत एकदा मी यांना चान्स देतो की यांच्या माइंडला, मनाला खाली ते टाकणंच काय. कोण येते स्टेजवरती, कोण येते स्टेजवरती, कमॉन, क्लॅप फॉर देम, व्हेरी नाईस. इंग्लिशमध्ये स्पीच द्या. हे तुमच्यापैकी यांना किती आनंद झाला पाहिजे का, यांना किती आनंद झाला पाहिजे. आपण नेहमी दुसऱ्याला का हसतो, कारण आपण तिथे नाही आहोत ना, राईट. स्पीच वगैरे द्यायचं नाहीये. मी तुमच्यात खूप चांगली क्वालिटी आज टाकणार आहे, खूप चांगली, जी तुम्हाला आयुष्यात खूप कामाला येईल. मला सांगा, हे काम केल्यानं तुम्ही आज स्टेजवरती आले ना, तुम्ही स्वतःला चांगला आत्मविश्वास देऊ शकाल का तुम्ही तुमच्या नजरेत उतराल? वाढेल ना. मी तुमच्याशी बोलतोय, पहा माझी हाईट पण तुमच्या एवढीच आहे, मी तुमच्यासारखाच आहे, तुमच्या एवढाच आहे. तुम्ही आज जी गोष्ट केली ना, ही करायला मला कोणी मेंटॉर गायडन्स, बरोबर सर, आपल्याला कोणी गायडन्स किंवा मेंटॉर मिळालं नाही. यू आर सो लकी. एवढं सगळं छान एन्व्हायरमेंट तुमच्यासमोर आहे. हे जर तुम्ही केलं नाही तर तुमच्यापर्यंत कुणी येणार नाही. आज कोणालाही दखल घ्यायची सवय नाहीये. तुम्ही काय करताय, नोबडी इज इंटरेस्टेड इन युअर लाईफ, इन युअर करिअर, विदाउट युअर टीचर्स, युअर मेंटर्स, युअर पॅरेंट्स. कोणीच नाहीये तयार. हे तुम्हाला सगळं जे मिळते ना, तुमची जबाबदारी फक्त पुढे येण्याची आहे, काहीतरी करून दाखवण्याची आहे. आणि तुम्ही आज स्टेजवरती आलात, तुम्ही जिंकलं. आता इथून स्टेजवरती आलेला आहात तर स्टेजवरून खाली उतरू नका. तुम्ही स्टेजवरती स्टेज शेअर करता, ते लक्षात ठेवायचं. मी कधीतरी स्टेजवरती आलेलो आहे आणि कधी निगेटिव्ह फिलिंग यायची नाही आतमध्ये. आपलं मन आपल्याला खूप बांधून होतं. किती दिवस लागेल मला स्टेजवरती यायला? जवळजवळ 20 वर्ष लागेल. कमाल, तुम्ही 5 मिनिटं आलेला. तुमच्यावर कोणीतरी आहे ते तुम्हाला सांगतंय की पुढे या. आपला प्रवास ही चळवळ आहे, माहिती आहे का? इट इज नॉट लेक्चर. ना तुमच्यातलं ते राजहंस शोधायचं आहे, तुमचा तो किंग आहे तो बाहेर काढायचा आहे, आणि तुम्हीच फक्त मदत करू शकता ते करण्याकरता. तुम्ही स्टेजवरती आलात ते खूप महत्वाचं आहे. माझ्याबरोबर 4 ओळी तुम्ही म्हणणार आहात, ओके? मोठ्या आवाजात तुम्हाला म्हणायचं आहे, जिंकणार मी जिंकणार. स्टार्ट. जिंकणार मी जिंकणार, आयुष्याची शर्यत मी ही जिंकणार. लागू दे मज ठेचही, वाहू दे जरी रक्तही, लागू दे मज ठेचही, वाहू दे जरी रक्तही, वाहू दे, आयुष्याची शर्यत मी ही जिंकणार. क्लॅप फॉर देम. व्हेरी नाईस. जो कुछ भी कहूंगी सच कहूंगी, सच के अलावा कुछ भी नहीं कहूंगी. ओके, सर्वांनी विश्वास असल्यावर मी म्हणतच म्हणायचं, आय कॅन विन, आय कॅन विन, आय कॅन विन, आय कॅन विन, आय कॅन डू whatever I want to do. I'm happy, I'm good, I'm good, I'm pure, I'm pure, I'm pure, I'm pure. चालेल ना? ओके, माझ्याबरोबर राहा तुम्ही. हे सगळं काय करतोय? तुमच्यामध्ये एक चांगला नागरिक. शेवटचा पॉईंट आहे पेट्रोलिझम. आपण देशभक्त असलं पाहिजे, आपल्या भूमीबद्दल आपलं प्रेम असतं, राईट? तुम्ही माझ्याबरोबर बोलणार आहात, तुम्ही कायम बरोबर ठेवा. मी म्हणत नाही का आपल्याला ऑलिम्पिक मध्ये पडायचंय, पण तुमची आयुष्याची शर्यत जी आता तुम्ही करणार आहात, मिळवणार आहात, तुमचे एक्झाम आता होऊ घातलेला आहे, पुढे आलेला आहे, त्या एक्झाम मध्ये चांगलं यश मिळवा. प्रामाणिकपणे कष्ट घ्या, यश तुमचंच आहे. पण त्यासाठी लहानपण तुमचं सोडू नका. सदा सर्व काळ तुम्ही तुमच्या प्रयत्नात राहा आणि यश तुम्हाला मिळवा अशी अपेक्षा करतो. तुम्ही मला इथे बोलवलं,
संस्थेने माझा मान वाढवला, सरांनी मला वेळ दिला, मी शांतपणे ऐकून घेतलं आणि सर्वांचे आभार. कारण मला औपचारिकता करायला मला जमत नाही, कारण आपल्या घरात आपण औपचारिकता काय करणार ना, तर आभार मानणं हे औपचारिकता मला वाटतं. तुमच्या ऋणात राहणं काय पसंत करेल. आणि सरांनी मला बोलवलं, मी जे काही माझा अनुभव घेतला तुमच्या शेअर केला, मी काही शिकवण्याकरता मुळात आलेलोच नाही, कारण शिकवण्याकरता शिक्षक तज्ञ आहेतच. फक्त संवाद केला, तुमच्याशी भेटून छान वाटलं, तुम्ही चांगला प्रतिसाद दिला, माझा विश्वास वाढवला, मला पुढचं पाऊल टाकण्याकरता बळ दिलं. तुमच्या टाळ्यांमुळे मला तो अजून मिळेल असं मला वाटतं. आणि पुण्याकडे थांबतो. Thought-provoking, entertaining and inspiring speech. Thank you very much. I assure you that with the help of this speech, our students will be able to be succeeded in their lives. Again, thank you. Now, Miss A.V. Khardikar madam. मुली सर्वप्रथम. मंडळी हो, आजच्या आपण इथंच थांबतोय. जीवन न्यूजनं प्रक्षेपित केलेले कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता जीवन न्यूज, जायभाय कॉम्प्लेक्स, मेन रोड, कर्जत, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. फोन 94 23 78 83 70. नमस्कार.